तर आज मी मस्तपैकी बटाट्यापासून आळूवडी बनवली आहे. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी आळूची वडी तर आपण सारखंच बेसनमध्ये करतोय. तर आज मी बटाटे उकडून आळूची वडी बनवणार आहे. त्यासाठी इथं 2 बटाटे मी शिजवून घेतलेली आहे. ह्याची साल पण काढलेली आहे. आळूची पानं सगळी मी धुवून घेतलेली आहे. इथं थोडंसं बेसन घेतलंय. तर ह्या बेसनमध्ये मी थोडीशी हळद वापरले आणि 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. ती ओवा टाकून घेते. तर इथं चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ह्यात मी आता थोडंसं पाणी ओतून घेणार आहे. अगोदर बेसन तिंबून घेते. तर बघा इथं मी असं पातळ बेसन तिंबून घेतलेलं आहे. तर आता ही साईडला मी ठेवते. तर ही शिजवलेले बटाटे मी किसून घेते. त्यासाठी एक छोटी किसणी घेतली आहे अद्रक किसायची आणि खाली एक प्लेट ठेवली आहे. तर छान असं बटाटे सगळं किसून घेणार आहे दोन्ही पण. तर इथे मी 2 बटाटे किसून घेतली ती. ह्यात वापरते चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, थोडीशी जिरी भाजून, मिरची पण मी भाजून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घेते. आणि बटाट्यासोबत छान असं मिरची मिक्स करते मी. ह्यात छान असं हिरवी मिरची मीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे एक आळूचं पान घेतलंय. आपण ह्या आळूच्या पानावर आता बटाट्याचं सारण घालून घेऊया. तर बघा असा बटाटा मी आळूच्या पानाला लावून घेतलेला आहे. तर ह्याची आता बारीक मी घडी करून घेते. तर इथे एक वडी मी करून ठेवले. आता राहिलेली जेवढी आळूची पानं आहे ती तेवढ्या आळूच्या पानाला मी असंच बटाट्याचं सारण लावून घेते. तर सगळ्या आळूच्या पानांना मी बटाटा लावून घेतलेला आहे. तर आता एक एक वडी उचलून तळून घ्यायची आहे. तर ह्या वडीला मी बेसनमध्ये बुडवून घेणार आहे. तर छान असं बेसन अगोदर हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी इकडं तेल तापायला ठेवलंय तोपर्यंत. तर तेल पण आता छान असं तापलेलं आहे. मी एक आळूची वडी त्याच्यात सोडून घेते तेलामध्ये. तर बघा दोन्ही साईडनं छान असं आळू वडी तळून झालेली आहे. मी ह्याला एका प्लेटमध्ये, एका ताटामध्ये काढून घेते. तर बघा मंद गॅसवर छान अशा आळूच्या वड्या मी ही पण 2 अगोदर एक काढले. आता ह्या 2 तळून घेतलेल्या त्या. आता अजून 2 आहेत त्या. ती पण अशाच पद्धतीने मी तेलामध्ये तळून घेते. छान असं गोल्डन होईपर्यंत मी आळूवडी तळून घेतलेली आहे. बघा आतलं सारण तर पूर्ण शिजलेलंच आहे. फक्त आळूचं पान आणि वरचं बेसनच आपल्याला तळायचं होतं. तर छान असं ही पण आळूची वडी मी तळून घेतलेली आहे. तर आज मी मस्तपैकी बटाट्यापासून आळूवडी बनवली आहे. तुम्हीही कधी केली नसेल तर अशा पद्धतीने बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा.